मॅम सरांचा फोन आहे. हॅलो जेके बेबी, हाव आर यू? व्हॉट? तू तू एअरपोर्टला पोहोचलास पण? गुड 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 गुड. हॅव अ सेफ जर्नी या डार्लिंग. नो नो नो, ॲक्च्युली लिसन ना, मी आता ॲक्च्युली एका पार्टीला चालली आहे, सो मला रात्री घरी यायला पण उशीर होणार आहे. नो डार्लिंग, आय कांट अवॉइड इट यार. अँड यू नो ना डार्लिंग, तू घरी येतोयस तरी सुद्धा मी पार्टीला चालली आहे, म्हणजे पार्टी तेवढी इम्पॉर्टंट असेल नाही का? या बट लिसन लिसन लिसन, मी तुझ्या आवडीच्या सगळ्या डिश बनवायला सांगितल्यात. तुझे मेडिसिन सुद्धा काढून ठेवलेत आणि तुला आवडतं ना, अगदी तसंच घर सुद्धा सजवून ठेवलंय. आता फक्त तू लवकर ये, तुझी खूप वाट बघते. हॅलो डार्लिंग बेबी, हॅलो बेबी. इडियट. सॉरी मॅम. सॉरी काय, फाईल कर मूर्ख. अँड लिसन, हे फायलिंग करून झालं ना की माझ्या सगळ्या सँडल्स, ज्वेलरी, रिंग्स आणि सगळे परफ्यूम बाहेर काढून ठेव. कशातही चूक होता कामा नये, कळलं? ओके मॅम. आजचा दिवस आणि ही पार्टी आहे ना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं ठरवलंय अगदी सगळं तसंच व्हायला हवंय. आई, आता डॉक्टर येऊन गेलेत ना, ते म्हणाले की तुमचं बीपी नॉर्मल आहे, तुमची शुगर पण नॉर्मल आहे, त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. आता मी आता निघू का? काय ते डॉक्टरला कळतंय? मला कसं कसं तरी होतंय ग. मी मी काय खोटं बोलते काय तुला? तू तू माझ्या समोर उभे ना, तू नको जाऊस मला सोडून. आई, फोन आलाय. हॅलो. हॅलो अनुताई, मी बोलतीये, सोहा. हा सोहा, बोल. अगं तू एक्झामला आली नाहीयेस, वेळ होत आली आहे. मला वाटत नाही मला येता येईल, इथे आईंची तब्येत बिघडली आहे. अगं पण तुझी एक्झाम आहे. काय करू मला सुचत नाहीये. आईंना पण इथे माझी गरज आहे ना. अगं मग दुसरं कोणाला तरी थांबायला सांग ना त्यांच्यापाशी. अनुताई, अगं ही एक्झाम तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुला रेडिओवर बोलायचं की नाही? हा, आरजे व्हायचं आहे ना तुला? हो. मग तुला यावंच लागेल, काही झालं तरी. आठवते सगळे प्रयत्न, कसं तुझं घर, तुझा संसार, बाकी सगळ्या गोष्टी हँडल करत हा कोर्स केलास. तो हा असा आयत्या वेळी अर्धवट सोडायला? नाही नाही. मग हे बघ, मला ते काही ऐकायचं नाहीये. तू आज एक्झामला येणार आहेस. हो सोहा. अनु, अगं विरजन देतेस का? मला दही लावायचं होतं. अनु, तुझा चेहरा का पडलाय? काय टेन्शन आहे का? आज माझ्या आरजीची परीक्षा आहे आणि आईंना बरं नाहीये. अगं पण मग सीमा आहे ना घरात, ती घेईल काळजी. त्यांना आजच त्यांच्या आईकडे जायचंय. बरं मग मी थांबते त्यांच्याजवळ, त्यांची काळजी घेते. पण तुझी खूप महत्वाची परीक्षा आहे, तू ती बुडवू नकोस. आई, आई, म्हात्रे काकू म्हणतायत की त्या तुमच्यापाशी थांबतील. नको नको, मला कोणी नको, मला तूच थांब माझ्यासमोर. आई, खरं तर मी येताना तुमच्या आवडीचे समोसे घेऊन येणार होते, पण आता काय तुम्हाला बरं वाटत नाहीये, त्यामुळे मी बाहेरही जाणार नाहीये ना, त्यामुळे जाऊ दे. तसं नाही ग, थोडं बरं वाटत नाही, पण बरंही वाटतंय थोडं. पण काय करू, तुला परीक्षेला पण जायचंय ना. जा बाई जा. हा. पण लवकर या. येताना ते समोसे आणा गरम गरम. हा, नक्की आणेल नाही. तुमच्या गोळ्या मी आलेच. आई, ही अनु घाईघाईत वरती का गेली? अगं तिची परीक्षा आहे ना, म्हणून ती गेली. दुर्गा वहिनी, खूप त्रास होतोय ना? होय ग, खूप त्रास होतोय, पण काय करू मी. कसं आहे ना, सुनीला थोडं सपोर्ट करा, म्हणजे सगळा त्रास कमी होईल. अनु आली. अनु, आई, आई, तुम्हाला सांगते, हे बघा,
ही पिंकवाली आहे ना, ही दुपारच्या जेवणानंतरची हा, आणि ही संध्याकाळची. नक्की द्याल ना तुम्ही? हो, काहीच काळजी करू नको, मी देते त्यांना. हा आणि हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. अनु, समोसे आण हा. आई येते. काय आहे? तुझी एवढी धावपळ होतीये ना सध्या, आणि बाहेर पण किती ऊन आहे, म्हणून मी खास तुझ्यासाठी हे सरबत बनवलंय. हे पिऊन घे, म्हणजे कसं तुला एकदम फ्रेश वाटेल. नाही नको वहिनी, हो केवढा बर्फ आहे यात, माझा घसा पकडेल, माझी परीक्षा आहे, मला खूप बोलायचं आता. अगं माझ्यावर विश्वास ठेव, काही होणार नाही अनु. पण मला तुला त्रास- माझी शपथ आहे. थँक्यू. आई येते आम्ही. ते रियुनियन वगैरे मी नाही येणार आहे. अरे पण का का म्हणजे इच्छा नाही आहे माझी. यार रवी, असं नको करून. सगळे मला विचारतील की का नाही आला, मी काय सांगू? त्यांना सांग माझी तब्येत बरोबर नाही. अरे सगळ्यांनी आवर्जून सांगितलंय की अवी पाहिजे म्हणून. सगळ्यांनी म्हणजे कोणी? सुन्या म्हणाला. तुला काय वाटलं? हा म्हणजे म्हणजे कोणी खास मुलगी वगैरे तुला बोलली असेल? बेमुच्छड माझी मुलगी 18 वर्षाची झाली आहे काल. काय मला मुली काय काय बोलतोस, काही काय? तसं नाही, पण आता विषय आलाय म्हणून विचारतो अवी. तुला कॉलेजच्या मुली आठवतात का रे? तशा क्लिअरली असं आता आठवत नाही रे. आणि शिवाय पास्ट झालाय ना तो आता. काय काय कधी कधी आपला पास्टच आपल्या समोर उभा राहतो. ते पास्ट मध्येच माणसं आपल्या आयुष्यात येतात. मी असं ऐकलंय की काही गोष्टी उगाच होत नाहीत, त्या सगळ्याला काहीतरी कारण असतं. डोक्यावर पडलायस तू? नाही 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 नाही, खरंच डोक्यावर पडलायस. अरे काय चाललंय इथे? एक साधं रियुनियन आहे ते, त्याच्यात फिलॉसॉफी कुठे घुसडतोस? अरे माझं ऐकून तर घे. मी काय म्हणतोय, आपण तिकडे गेलो, आपले सेटल झालेले मित्रमैत्रिणी भेटतील, आपल्या बिझनेसला त्यांचा फायदाच होईल ना. कसला माणूस आहेस रे. मैत्रीमध्ये सुद्धा स्वार्थ बघतोस तू. हे बघ, ते सगळेच बघतात. आणि तुला सांगतो, त्या रियुनियनमुळे आपल्या आयुष्यात एक वेगळा बदल होणार नक्कीच. My